अतिक्रमणच्या नावावर गरिबांना त्रास देणे आणि श्रीमंतांना फायदा पोहोचवण्याचं काम सध्या जालना शहर महानगरपालिकेतर्फे चालू आहे। ऐतिहासिक मूर्ती वेसला जमीनदोस्त करून आज 2 वर्षे पूर्ण होत आलेली आहेत। सगळ्या पुढाऱ्यांनी, नेत्यांनी, प्रशासनाने जालना शहरातील नागरिकांना सांगितलं होतं की आम्ही लवकरात लवकर मूर्तीवेसचं बांधकाम करणार आहोत, ते पण सुद्धा आतापर्यंत काही चालू झालेलं नाही। कादराबाद आस्थानाचा वक्फ मिलकतीवर बनलेला कादराबाद आस्थाना अतिक्रमणच्या नावावर त्याला पण तोडण्यात आलेला आहे, तो पण आतापर्यंत बनवण्यात आलेला नाही। शहरात दिवसेंदिवस कुत्रे हे लहान मुलांना, मोठ्यांना चावत आहेत, काटत आहेत आणि यामुळे फार रोगराई पसरलेली आहे। त्वरित या कुत्र्यांची नसबंदी करावी आणि त्यांना शहरबाहेर काढावे। जालना शहरात पाणी, स्वच्छता यांसारखे अनेक मुद्द्यांवर जालना MIM पक्षातर्फे येणाऱ्या 10 तारखेला बुधवारी सकाळी 11 वाजता जालना शहर महानगरपालिकेसमोर एक धरणे आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे। मी माझ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आणि जालन्यातील तमाम जनतेला आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येत या धरणे आंदोलनामध्ये सामील व्हावे आणि जेणेकरून जालना शहरातील नागरिकांना त्रास होत आहे, हा त्रास महानगरपालिकेच्या प्रशासनाला दाखवण्याचं काम आम्हाला आणि तुम्हाला करायचं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।